देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावतीत शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी भव्य मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या कथित विश्वासघाताविरोधात तीव्र जनआक्रोश व्यक्त केला जाणार आहे. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया NSUIच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात विद्यार्थी, पालक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचा मोठ्या संख्येनं सहभाग अपेक्षित आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर NSUIने आंदोलनाची आक्रमक भूमिका घेत देशव्यापी आंदोलनांची मालिका सुरू केली असून अमरावतीतील मशाल मोर्चा त्याचाच एक भाग आहे. NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट आणि अमरावती जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या पुढाकाराने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अमरावती येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजेच इरविन चौक येथून मशाल मोर्चाला सुरुवात होणार असून जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या कथित निष्काळजीपणाविरोधात घोषणाबाजी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद केला जाणार आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. दरम्यान मशाल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी NSUIचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नीट पेपर लीक प्रकरणामुळे आधीच देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं असून अमरावतीतील हा मशाल मोर्चा विद्यार्थ्यांच्या रोषाचे मोठे प्रतीक ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट आणि प्रदेश महासचिव भाविका राका यांनी सांगितले. आज संपूर्ण भारतातील अतिशय संवेदनशील मुद्दा म्हटला तर नीट एक्झाम पेपर लीक घोटाळा हा आहे. तर आज जर आपण पाहिलं तर नीटचा पेपर गेल्या 3 मे रोजी झाला होता. तो लीक झाल्यामुळे 21 जून रोजी पुन्हा ती परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. परंतु या झालेल्या घोटाळ्यामध्ये जवळपास 500 ते 1000 लोकांपर्यंत पेपर पोहोचला असेल, परंतु 22 लाख लोकांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे 21,99,000 लोक सदर परीक्षेचे पीडित झालेले आहेत. याचे संपूर्ण जबाबदार हे सदर विभागाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आहेत. त्यांनी याची नैतिकतेने जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यात यावा ही मागणी निसर्गातर्फे करण्यात आली. परंतु ते अजूनही राजीनामा देण्यास तयार नसल्यामुळे आमचे आंदोलन तीव्र करण्याचे प्रयत्न संपूर्ण भारतामध्ये चालू आहेत. त्याच्यानंतर NTA बरखास्त केली पाहिजे की दुसरी मागणीसुद्धा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी नीटच्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा याच्यावर लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे NSUI आणि काँग्रेस पक्षाला रस्त्यावर उतरण्याचा दुसरा पर्याय राहिलेला नाही. तरी हाच जो आक्रोश संपूर्ण महाराष्ट्राचा आहे हा येत्या 5 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता इरविन चौक ते जयस्तंभ चौक येथे आयोजित असलेल्या मशाल मार्चमधून संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला दिसेल. सध्या नीटमध्ये जे घोटाळा झाले त्यामुळे 4 विद्यार्थ्यांनी जीव दिले. त्याच्यानंतर रिनीटचं एक पोर्टल आलं जे गव्हर्नमेंटने काढलं. पण आता कळतं आहे की ते पोर्टल पण हॅक केलं. ते पण कोणी ते 16 वर्षाच्या मुलांनी. सरकार नेमकं कोणत्या लेवलची सिक्युरिटी वापरते हा प्रश्न आम्हाला पडला. आणि जोपर्यंत हा सगळ्या घोटाळ्यांचा जो सरदार आहे धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा मिळत नाही, आमची ही आंदोलनं सुरूच राहते. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षा पेपर हा लीक झाला होता. हे प्रकरण बाहेर आले. यामुळे NTAला ही एक्झाम पुन्हा रिनीट करावी लागली. ही बाब सलग 4थ्यांदा झालेली आहे. यामध्ये NSUI प्रामुख्याने देशभर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी तीव्र आंदोलन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात 5 जून रोजी मशाल मार्च आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आणि यामध्ये जिल्ह्यातल्या प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसह विद्यार्थी त्या दिवशी रस्त्यावर उतरतील.